पार्किंगसाठी बघा मोकळा असा स्पेस आहे. चप्पल बूट स्टँड याची देखील इथे व्यवस्था देखील आहे. हे जे शिरगाव आहे या ठिकाणी हे श्री द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलेले आहे. विरार स्टेशनवरून आपल्याला इथे येण्यासाठी शेअर ऑटो आहेत. देवळात दर्शनासाठी येत असाल तर आपण टाईम पाहून या. हे मंदिर 26 नोव्हेंबर 2025 साली अवघे 3 महिने झाले आहेत हे मंदिर चालू होऊन. नावं दिसत आहेत ही श्रीकृष्णाची 108 नावं. मंदिरात आपण आता मस्तपैकी असं दर्शन घेतलं. श्री द्वारकाधीशांचं गोवर्धन पर्वत देखील दाखवण्यात आलेला आहे. आणि हे आपल्यासमोर दिसतो आहे हे आहे गरुड स्तंभ. आणि बघा कसे द्वारपाल मंदिराचे भक्तगण पण मंदिरात दर्शनासाठी चांगल्या प्रकारे लाईन लावून दर्शन घेत आहे. या बाजूला प्रसाद वाटप होत आहे. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी आज आपण आलो आहोत श्री द्वारकाधीश मंदिरात. आणि तेही कुठे असेल सांगा तर ते मंदिर आहे गुजरातमध्ये नाही तर ते आहे चक्क विरारमध्ये. आणि बघा अवघ्या ह्या मंदिराला 3 महिने झाले आहेत चालू होऊन. आणि या मंदिराच्या इथे बघा माझ्या पाठच्या साईडला दिसत असेल हे मंदिर आहे आणि ही पूर्ण लाईन लागलेली आहे. तर आपण आता ह्या लाईनीत उभे राहून ह्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत आणि श्री द्वारकाधीशांचे आपल्याला दर्शन घेता येणार आहे. तर ही व्हिडिओ आपण पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला इकडे कसं काय आहे कसं तुम्ही पाहू शकतात वगैरे सगळे हे मी व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या मंदिराच्या या बाजूला आपल्याला पार्किंगसाठी बघा मोकळा असा स्पेस आहे. तिथे तुमच्या प्रायव्हेट गाड्या तुम्ही ऑटोनी येत असाल आणि तुमची बाईक स्कूटर वगैरे काय असेल तर ही पार्किंगसाठी सुंदर अशी जागेची व्यवस्था देखील इथे आहे. भाविकांना चप्पल काढण्यासाठी चप्पल बूट स्टँड याची देखील इथे व्यवस्था देखील आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. मंडळी हा परिसर आहे विरार ईस्ट आणि विरारपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर शिरगाव आहे. या ठिकाणी हे जे शिरगाव आहे या ठिकाणी हे श्री द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलेले आहे. विरार स्टेशनवरून आपल्याला इथे येण्यासाठी शेअर ऑटो आहेत तसेच प्रायव्हेट ऑटो करून देखील येऊ शकतात. आणि मंडळी पहा आज भाविकांनी किती अफाट गर्दी केलेली आहे. हे बघा हे देखील इंजिनिअरिंग विभाग कॉलेज आहे. तिथपासून ही जी लाईन लागलेली आहे ती एकदम सरळ अशी या द्वारकाधीश मंदिरापर्यंत. विरार स्टेशनवरून आपण जर प्रायव्हेट ऑटो केली तर 150-200 रुपये इथे येण्यासाठी लागतात. आणि आपण इथे येऊ शकतो आणि दर्शनही घेऊ शकतो. आपण जर या देवळात दर्शनासाठी येत असाल तर आपण टाईम पाहून या. मंदिराचं टाईम आहे सकाळी 7 ते 1 दर्शनासाठी उघडं असतं. मग नंतर 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मंदिर बंद राहतं आणि मग नंतर 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर परत उघडं होतं. ह्या श्री द्वारकाधीश मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे हे मंदिर 26 नोव्हेंबर 2025 साली ओपन करण्यात आलेलं आहे. आणि अवघे 3 महिने झाले आहेत हे मंदिर चालू होऊन. आणि ह्या मंदिराच्या ओपनिंगच्या वेळी श्री शंकराचार्य देखील इथे आलेले होते. त्यांच्या हस्तेच हे मंदिर चालू करण्यात आलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे हे जसे हुबेहूब गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे तसेच इथे द्वारकाधीश मंदिर इथे विरारमध्ये उभारण्यात आलेले आहे. तसेच अयोध्येमधील जे राम मंदिर ज्या राजस्थानी कारागिरांनी बांधले गेले तेच कारागिरांनी
हे मंदिर देखील विरारमध्ये सुंदररित्या बघा कसे उभारण्यात आले आहे. मंडळी, मंदिराचे नक्षीकाम बघा किती सुंदर प्रकारे असे करण्यात आलेले आहे. आणि पहा ह्या बाजूला हे जे सगळे नावं दिसत आहेत ही श्रीकृष्णाची 108 नावं मंदिराच्या बघा सगळीकडे असे 108 नावं आहेत. ती आता सगळी मला दाखवता येणार नाही, पण ही जे माझ्या समोर आहेत ती मी आपल्याला दाखवत आहे. 108 नावं पूर्ण मंदिरावर लिहिण्यात आलेली आहेत. मंदिरात आपण आता मस्तपैकी असं दर्शन घेतलं श्री द्वारकाधीशांचं, पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नाही. आणि बघा पाठच्या बाजून मी आपल्याला मंदिर दाखवतो आहे. सुबक असं मंदिर आहे. आणि बघा आज सेकंड सॅटरडे असल्यामुळे भाविकांनी किती गर्दी केली आहे दर्शनासाठी. मंदिराच्या एका बाजूला इथे गोवर्धन पर्वत देखील दाखवण्यात आलेला आहे. आणि ही मध्ये कृष्णाची मूर्ती देखील आहे. आणि मस्त प्रकारे गोवर्धन पर्वत आपल्याला इथे पाहायला मिळतो. सुंदर मंदिर खूप सुबक आहे. आणि बघा अजून लाईन खूप अशी लागलेली आहे. आणि हे आपल्या समोर दिसतो आहे हे आहे गरुड स्तंभ. आणि बघा कसे द्वारपाल मंदिराचे हे सुबक मूर्त्या आहेत. हे हत्ती आहेत आणि 2 हत्ती आणि 2 सिंह आहेत. आणि हे सुंदर असे नक्षीकामामध्ये केलेलं हे द्वारकाधीश मंदिर. मंदिराच्या पाठच्या बाजूला मस्त असं गोवर्धन पर्वत आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तसेच जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठच्या बाजूनीच तिथे आतमध्ये शिवलिंग देखील आहे. सुंदररित्या हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि भक्तगण पण मंदिरात दर्शनासाठी चांगल्या प्रकारे लाईन लावून दर्शन घेत आहे. पण आपल्याला इथे आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंगसाठी परवानगी नाही. या बाजूला प्रसाद वाटप होत आहे. बघा इथे प्रसाद घेऊन सहर्ष आणि सोज्वल आलेले आहेत. प्रसाद वाटप चांगल्या प्रकारे इथे भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येतो. मंडळी, अशा प्रकारे आपण विरारमध्ये श्री द्वारकाधीश यांचं दर्शन घेतलं. इकडचा परिसर आणि इकडची माहिती मी आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. तसेच विरार स्टेशनवरून आपण कसे येणार, कसं या ठिकाणी पोहोचायचं, काय आहे इथे, हे पण आपल्याला थोडक्यात या मंदिराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असेल तर माझ्या समीर केर या चॅनलला जरूर भेट द्या. चला मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.